नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा वारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ. प्रतिभा सिलिंगच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा विषय घेऊन आले आहे, जो आजच्या जगामध्ये खूप जास्त कॉमन झाला आहे, ते म्हणजे हायपर ॲसिडिटी. तुम्हाला देखील वारंवार छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ वाटणं, उलटीसारखं होणं किंवा आंबट ढेकर येणे असा त्रास होत आहे आणि त्यासाठी तुम्ही वारंवार अँटासिडची गोळी घेऊन देखील ही समस्या दूर होत नाही आहे, तर थांबा. मी तुमच्यासाठी एक वेगळा अँगल घेऊन आले आहे की या मागे जो आहे ते एक सायंटिफिक आणि इमोशनल फॅक्टर देखील आहेत, जी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून जर तुम्ही प्रतिभा सिलिंगच्या माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळू शकतील. चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, तो म्हणजे हायपर ॲसिडिटी. तर हायपर ॲसिडिटी म्हणजे काय, तर जास्त प्रमाणामध्ये ॲसिड सिक्रीट होणं. आणि त्याची लक्षणं काय असतात, तर छातीमध्ये जळजळ होणं, की छातीचा जो मधला भाग आहे तिथे जळजळ होणं, उलटीसारखं वाटणं, मळमळ होणे, आंबट ढेकर येणे, तोंडामध्ये आंबट पाणी येणे आणि पोट फुगल्यासारखं वाटणं, म्हणजे डायजेशन प्रॉपर न होणे. ह्या ज्या लक्षणं आहेत ती ॲसिडिटीमध्ये बघण्यात येतात. पण प्रश्न असा आहे की हे ॲसिड जास्त सिक्रीट का होतं, तर यामागे दोन सायंटिफिक रिझन आहेत. एक म्हणजे आपल्या मेंदूमधील जे अमागडाला आहे ते सेंटर ॲक्टिवेट होणं. त्यामुळे काय होतं, तर स्ट्रेस हॉर्मोन जे आहेत ते जास्त सिक्रीट केले जातात आणि हे स्ट्रेस हॉर्मोन जे आहेत ते आपल्या स्टमकला सांगतात की ॲसिड जे आहे ते जास्त प्रमाणात सिक्रीट कर. आता तुम्ही म्हणाल हा अमागडाला आहे काय, तर तो आपल्या लिम्बिक सिस्टीमचा एक छोटासा भाग आहे की ज्याचं काम काय आहे, तर आपले जे काही वेगवेगळे इमोशन्स आहे, जसं सततचा येणारा स्ट्रेस, अँगर, एन्झायटी, ते हे जे इमोशन्स आहे ते स्टोअर करणं, त्याची मेमरी ठेवणं आणि त्याच्या अकॉर्डिंग जे आहे प्रोसेस करून रिस्पॉन्स क्रिएट करणं, हे त्याचं काम आहे. दोन प्रकारचे रिस्पॉन्स जे आहे आपल्या बॉडीमध्ये दाखवले जातात, एक म्हणजे फाईट, दुसरं म्हणजे फ्लाईट. फाईट म्हणजे त्या सिच्युएशनला लढा देणं आणि दुसरं फ्लाईट म्हणजे पळून जाणं. अशा दोन प्रकारे जे आहे आपण रिस्पॉन्स बघतो किंवा आपण दिले जातात रिस्पॉन्स. तर ह्या फाईट आणि फ्लाईट मेकॅनिझममध्ये काय होते, तर जेव्हा अचानक आपल्या समोर एखादी भयानक सिच्युएशन येते, जसं साप बघणं, काहीतरी हॉरिबल गोष्ट घडणं, तर त्यामुळे काय होतं, तर अचानक आपल्या जी आहे धडधड वाढते, घाम यायला लागतो, हातपाय जे आहेत ते थरथरायला लागतात आणि मळमळ झाल्यासारखं होतं. ह्या ज्या सिच्युएशन आहेत ह्या फाईट अँड फ्लाईट मेकॅनिझममध्ये बघण्यात येतात. सेकंड म्हणजे आपलं ब्रेन आणि गट यांच्यामध्ये व्हेगस नर्व कनेक्शन असते, की जेव्हा आपल्यामध्ये जे इमोशनल डिस्टर्बन्सेस होतात तेव्हा जे आहे डायजेस्टिव्ह डिस्टर्बन्सेस दिसून येतात. की बऱ्याच वेळा बघण्यात येतं की आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीला जायचं आहे, इंटरव्ह्यूला जायचं आहे, अचानक किंवा परीक्षा द्यायची आहे, अचानक पोटामध्ये गोळा आल्यासारखं वाटणं किंवा वॉशरूमला जाण्याची इच्छा होणं, हे जे आहे ते व्हेगस नर्व स्टिम्युलेशनमुळे होतात. तर ही झाली सायंटिफिक कारणं ॲसिडिटीच्या मागे. आता आपण बघूया इमोशनल फॅक्टर्स काय आहेत हायपर ॲसिडिटीच्या मागे. तर डॉक्टर हॅमर यांनी सांगितलेलं पहिलं म्हणजे इनडायजेस्टेबल कॉन्फ्लिक्ट, की आपल्या आयुष्यामध्ये एखादी अशी सिच्युएशन घडणं की जी आपल्याला अजिबात सहन होत नाही आहे, अजिबात आपण ती सिच्युएशन, ती गोष्ट जी आहे ती डायजेस्ट करू शकत नाही आहे. जसं एक्झाम्पल म्हणजे एखादी घटना घडणं ज्याच्यामध्ये अपमान वाटणं, अन्याय वाटणं किंवा रिलेशनशिपमध्ये एखादी गोष्ट जी आहे ती आपण डायजेस्ट करू शकत नाही आहे, चुकीची भेटणारी वागणूक, अपमान किंवा धोका, ह्या सिच्युएशन जर लाईफमध्ये होत असतील तर त्यामुळे इनडायजेस्टेबल कॉन्फ्लिक्ट ॲक्टिवेट होऊन हायपर ॲसिडिटी होते. सेकंड म्हणजे सप्रेस अँगर. जर ह्या सिच्युएशन आपल्या आयुष्यात असतील तर साहजिकच आहे आपल्याला राग येईल आणि हा राग जर आपण व्यक्त केला नाही, तो दाबून ठेवला, तर इंटरनल हीट क्रिएट होते आणि पर्यायी ती जी हीट आहे ती ॲसिडिटीमध्ये कन्वर्ट होते. थर्ड म्हणजे सततचा ताण. एखाद्या गोष्टीबद्दल सतत वाटत असणारा ताण, आणि जर बॉडी ताणामध्ये असेल तर अलर्ट मोड ॲक्टिवेट होईल आणि त्यामुळे स्टमक जे आहे ते जास्त प्रमाणात ॲसिड सिक्रेट करतं. इमेज आणि रिस्पेक्ट कॉन्फ्लिक्ट, की एखादी व्यक्तीला इमेज ही इतकी जास्त प्रिय असते की ती टिकवण्यासाठी ती ओव्हर रिस्पॉन्सिबिलिटी घेते, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा प्रयत्न करते आणि हा जो आहे तो स्ट्रेस निर्माण होऊन जास्त प्रमाणामध्ये ॲसिड सिक्रीट केलं जातं आणि हायपर ॲसिडिटी वाढते. इनसिक्युरिटी, भविष्याबद्दलची सततची असणारी चिंता, म्हणजे कुठल्याही प्रकारची चिंता असो, बर्डन असो, जी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी ओव्हर घेणं, म्हणजे इन शॉर्ट कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त ताण घेणं, जास्त रिस्पॉन्सिबिलिटी घेणं,
आणि त्यामुळे जो निर्माण होणारा स्ट्रेस आहे तो पर्यायी ॲसिडिटीमध्ये जो कन्वर्ट होतो. आता ॲसिडिटीसोबत बघण्यात येते ती म्हणजे GERDची समस्या. GERD म्हणजे काय, तर गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लेक्स डिसीज. यामध्ये काय होतं, तर आपल्या स्टमकमधील जे अन्न आहे ते अन्ननलिकेमध्ये परत येतं, की आपली अन्ननलिका आणि स्टमक याच्यामध्ये एक वॉल असतो, जो लूज झाल्यामुळे अन्न जे आहे ते आपल्या स्टमकमधून पुन्हा अन्ननलिकेमध्ये येतं. त्याला आपण गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लेक्स डिसीज असं म्हणतो. तर यामध्ये ॲसिडिटीसोबत बघण्यात येणारी सर्व लक्षणं असतात, जसं छातीत जळजळ होणं, मळमळ वाटणं, आंबट ढेकर येणं, त्याचसोबत झोपल्यावर जो आहे हा त्रास जास्त होतो आणि क्रोनिक कफची समस्या देखील यासोबत बघण्यात येते आणि घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटणं. तर आता याच्यामागे इमोशनल फॅक्टर काय आहेत, तर टेरिटोरियल कॉन्फ्लिक्ट, कंट्रोल कॉन्फ्लिक्ट. म्हणजे आपली टेरिटरी म्हणजे काय, आपलं घर किंवा आपलं ऑफिस, कार्य म्हणजे काम करण्याची जी जागा आहे ती, तिथे जर आपल्याला कंट्रोल होत नाही आहे, सिच्युएशन आपल्या मनासारख्या होत नाही, असं सिच्युएशन जर फेस करत असेल तर तेव्हा GERDचा त्रास हा दिसून येतो. तर अशा प्रकारे आपण सर्व इमोशनल फॅक्टर देखील बघितले की ज्याच्यामुळे ॲसिडिटी होते. म्हणून आता आपल्या लक्षात आलं असेल की ॲसिडिटी ही फक्त खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होत नाही, तर नर्वस सिस्टीम ॲक्टिव्हेशनमुळे होते आणि हे नर्वस सिस्टीम ओव्हर ॲक्टिव्हेशन जे आहे ते इमोशनल फॅक्टर्समुळे होतात. म्हणून जर तुम्हाला ॲसिडिटीपासून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे तर तुम्हाला हे इमोशनल फॅक्टर्सवर काम करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर ह्या इमोशनल फॅक्टर्सवर तुम्ही काम कसं करू शकाल, तर पहिलं म्हणजे पॉज बिफोर रिॲक्ट. एखाद्या सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला अत्यंत राग आला असेल तर त्या सिच्युएशनमध्ये तात्काळ रिॲक्शन न देता पॉज म्हणजे थोडं थांबा, दीर्घ श्वास घ्या, जेणेकरून काय होईल तर व्हेगस नर्व ॲक्टिवेट होतील आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती ॲक्टिवेट होऊन स्टमक जे आहे ते काम डाऊन होईल आणि ॲसिड सिक्रिशन जे आहे ते कमी होईल. सेकंड म्हणजे सप्रेस अँगर. जो काही दडपलेला राग आहे तो व्यक्त करा, एखाद्या विश्वासू व्यक्तीजवळ व्यक्त करा. जर तरी तुम्ही करू शकत नसाल तर लिहून काढा, पण त्याला कुठेतरी व्यक्त करा, जेणेकरून ती खतखत जी आहे मनामध्ये ती रिलीज होईल आणि ॲसिड जे आहे ते सिक्रेशन कमी होईल. ओव्हर थिंकिंग टाळा. एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार केल्याने ती गोष्ट सॉल्व्ह होत नाही, तर जो आहे अतिरिक्त ताण निर्माण होतो. म्हणून ओव्हर थिंकिंग थांबवा आणि त्याच्या व्यतिरिक्त पॉझिटिव्ह थिंकिंग जी आहे ती आयुष्यात वाढवा. स्वतःला वेळ द्या आणि नको असलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिका. हे जर चेंजेस जर तुम्ही केले तर तुमचे इमोशनल फॅक्टर्स ओव्हरकम करण्यामध्ये नक्की मदत होईल. त्यासोबत जे छोटे मोठे लाईफस्टाईल चेंजेस आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे, ते देखील तुम्ही त्यासोबत फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अजून मदत होईल. तर काय लाईफस्टाईल चेंजेस आपण करायला पाहिजे, तर रेग्युलर एक्सरसाइज करणं, की रोज वेळ काढणं चालण्यासाठी, जेवणाच्या योग्य वेळांचे पालन करणं, की जेवताना थोड्या थोड्या वेळाने थोड्या क्वांटिटीमध्ये जेवण करावं. बरेच लोक जे आहे ते एकाच वेळी ओव्हरलोड करतात, म्हणजे जास्त प्रमाणात खाऊन घेतात, त्यामुळे डायजेशन प्रॉपरली होत नाही आणि खाताना देखील घाईघाई करतात, की घाईमध्ये जर जेवण केलं व्यवस्थित त्याला चावलं नाही तर त्याच्यामध्ये सलावा मिक्स होणार नाही आणि डायजेशन प्रॉपर होणार नाही. आणि त्याचबरोबर झोपण्याच्या 3 तास अगोदर जेवण करावे, की जेवल्या जेवल्या कधीही झोपू नाही. जर जेवल्या जेवल्या तुम्ही झोपले तर जे आहे ॲसिड जे आहे ते सर्व अन्ननलिकेमध्ये परत येईल आणि तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास जो आहे तो वाढेल. जर हे लाईफस्टाईल चेंजेस तुम्ही केले तर नक्की तुम्हाला ॲसिडिटीमध्ये बदल बघण्यात मिळतील. आणि एक फूड चार्ट दिलेला आहे की कुठले पदार्थ खावे, कुठले पदार्थ खाऊ नाही, कुठले पदार्थ अल्कलाईन आहे. अल्कलाईन पदार्थ जे आहे त्यांचं सेवन जास्त करावे आणि जे ॲसिडिक पदार्थ आहे, जे ॲसिड जास्त सिक्रेट करतात त्या पदार्थांचं सेवन कमी करावं. याचा मी चार्ट दिलेला आहे, तो फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला ॲसिडिटी कंट्रोल करण्यामध्ये मदत होईल. अशा प्रकारे जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे खाण्यापिण्याची पथ्य पाळली, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले आणि त्याचबरोबर आपले इमोशनल जे फॅक्टर सांगितले आहे त्याच्यावर काम केलं तर नक्कीच तुमची ॲसिडिटीपासून स्वतःची सुटका करून घेता येईल. त्यासाठी होमिओपॅथीमध्ये अत्यंत गुणकारी अशी औषधं आहेत. म्हणून जर तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर होमिओपॅथिक औषधं नक्की घ्या, कारण होमिओपॅथीमध्ये जे आहे ते इमोशनल फॅक्टर्सला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. हे सर्व इमोशनल फॅक्टर्स हे होमिओपॅथीमध्ये कन्सिडर केले जातात आणि त्याचसोबत तुमच्या सिम्पटम कन्सिडर करून एकत्रितरित्या औषध दिलं जातं, जेणेकरून तुमची ॲसिडिटी पण कमी होईल आणि जो काही इमोशनल स्ट्रेस तुम्ही फेस करत आहात आयुष्यामध्ये तो देखील तुम्हाला कमी करण्यामध्ये मदत होईल.
जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.